माझ्यावर खोटे नाटे आरोप होत आहेत असं मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलंय। यामागे नेमका कोणाचा हात आहे हे खात्री केल्यावरच मी सांगणार आहे। ज्याला कर नाही त्याला डर कशासाठी असं सुद्धा गोगावले म्हणतायत। अंबादास दानवे यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। अंबादास दानवेंची अवस्था न घरका न घाटका अशी झाली आहे असं गोगावले म्हणतायत। तर चित्रलेखा पाटील यांनी जे काही आरोप केलेत त्या आरोपांनंतर आता मी चौकशीलाही सामोरं जायला तयार आहे असं सुद्धा भरत गोगावले यांचं म्हणणं आहे। आम्हाला पण तो विचार करावा लागेल की नेमकी यातली वस्तुस्थिती परिस्थिती त्यांनी खुलेआम सांगावं। काय त्या चित्रलेखाने हे काय जे काय वस्तुस्थिती त्यांनी ओपन करून तुम्हाला सांगावं। ते कागद दाखवले, ते फडकवलं, थोडी तरी काहीतरी माणसाने जनाची नाही मनाची तरी ठेवायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय। काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पावलं टाकून चालायला लागतं। लक्ष आलं का? आम्ही तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत आम्ही खात्री करत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्यावरती आरोप प्रत्यारोप करणार नाही। लक्षात ठेवा। त्यांनी केलंय, ह्यांनी केलंय का आणि कोणी केलंय, शेवटी ईश्वरवरती आहे, तो कोणाला सोडत नसतो। इथंच करा आणि इथंच भरा, लांब जायची आता आवश्यकता नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।